Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav. Today we are going to complete our fourth chapter of Science 2, that is Environmental Management. या लेसनच्या फर्स्ट पार्टच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. फर्स्ट टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ इज एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आढळते. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यातले बरेचसे ॲनिमल्स बद्दल आपण आपल्या ग्रँड पेरेंट्स कडून ऐकलंय, पण आता ते नष्ट झाल्याने आपण ते बघू शकत नाहीत. बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेचरमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स भरपूर प्रमाणात असणे म्हणजे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी ऑकर्स ॲट 3 डिफरंट लेवल्स. त्यातली फर्स्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. सेम स्पीसीज मधील डायव्हर्सिटीला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणतात. इच ह्युमन बिईंग इज डिफरंट फ्रॉम अदर. डॉग्समध्ये पण डॉग्स तर असतात सगळे, पण त्यांचं ब्रीड डिफरंट असते. राईसमध्ये बासमती, कोलम, परिमल असे वेगवेगळ्या टाईपचे राईस असतात. आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी. सेकंड लेवल इज स्पीसीज डायव्हर्सिटी. नेचरमध्ये ऑर्गॅनिझमच्या इननंबरेबल स्पीसीज असतात. दिस इज कॉल्ड एज species diversity. It includes various types of plants, animals and microbes. बायोडायव्हर्सिटीचा थर्ड टाइप आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. आपल्याला माहीतच आहे की मेनी इकोसिस्टम्स आर प्रेझेंट इन इच एरिया. प्लांट्स, ॲनिमल्स अँड देअर हॅबिटॅट्स अँड एन्व्हायरमेंट मधील चेंजेस यांच्यामधील ज्या इंटरॅक्शन घडून येतात त्यांची मिळून इकोसिस्टम बनलेली असते. Each ecosystem has its own characteristic animals, plants, microbes and abiotic factors. इकोसिस्टमचे पण नॅचरल आणि आर्टिफिशियल असे 2 टाइप्स असतात. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आवर नेक्स्ट टॉपिक इज सेक्रेड ग्रोव्स. सेक्रेड म्हणजे पवित्र. देवाच्या नावाने काही फॉरेस्ट कन्झर्व केले जातात अँड कन्सिडर टू बी सेक्रेड. इट इज कॉल्ड एज सेक्रेड ग्रोव्स. इनफॅक्ट हे एक प्रकारचे सँच्युरीज असतात. सँच्युरीज म्हणजे काय? अभयारण्य असतात. इट इज कन्झर्व बाय सोसायटी अँड नॉट बाय गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. हे देवाच्या नावाने कन्झर्व केलेले असल्याने इट हॅज स्पेशल प्रोटेक्शन. These types of forests are present not only in western Ghats of India but in the entire country. इंडियामध्ये 13,000 पेक्षा पण जास्त sacred groves have been reported. नेक्स्ट टॉपिक मध्ये काही सिम्बॉल्स दिलेले आहेत अँड वी हॅव टू फाइंड द मिनिंग्स ऑफ दोज सिम्बॉल्स इन रिलेशन टू एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. तर फर्स्ट सिम्बॉल काय सांगतो आपल्याला? टू कीप आवर वेस्ट केअरफुली. Do not throw garbage anywhere, but it should be properly managed. If we manage waste properly, it can be a wealth. Second symbol tells us save electricity. जर आपण इलेक्ट्रिसिटी केअरफुली यूज केली तर we can save our natural resources. Third symbol tells us use of bicycle means use of green energy. सायकलचा यूज केल्याने वी कॅन सेव्ह फ्युएल अँड यूज आवर ओन मस्क्युलर एनर्जी. सायकल हे एक इको फ्रेंडली अँड नॉन पोल्युटिंग व्हेकल. फोर्थ सिम्बॉल इज गिव्हिंग द मेसेज दॅट सेव्ह वॉटर. फॉर अवर फ्युचर आपण पाणी जपून वापरले पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनशी रिलेटेड आणखी सिम्बॉल सर्च करा आणि त्याची लिस्ट बनवा. आवर नेक्स्ट टॉपिक इज हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे असा रिजन जिथे ओरिजिनल व्हेजिटेशन मधून जवळजवळ 70% पार्ट डिस्ट्रॉय झालेला आहे बिकॉज ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज. वर्ल्डमध्ये असे 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. It occupied 15.7% area of Earth. At present, ह्या सेन्सिटिव्ह एरिया मधला 86% एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेला आहे आणि ह्या सेन्सिटिव्ह स्पॉट मधला ओनली 2.3% एरियाच उरलेला आहे. हॉटस्पॉट हॅव 1,50,000 प्लांट स्पीसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. In Eastern India, 135 animal species पैकी only 85 species are found.
About 1,500 endemic plant species are found in Western Ghat. एंडेमिक स्पीसीज म्हणजे असे प्लांट्स किंवा ॲनिमल्स की जे फक्त त्या पर्टिक्युलर ठिकाणीच असतात, दुसरीकडे कुठेच आढळत नाहीत. वर्ल्ड मधल्या टोटल प्लांट स्पीसीज पैकी 50,000 आर एंडेमिक स्पीसीज. Our next topic is 3 endangered heritage places of our country. त्यातली फर्स्ट प्लेस आहे द वेस्टर्न घाट. इट स्प्रेड ओव्हर द स्टेट ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू अँड केरला. ही प्लेस मायनिंग इंडस्ट्री अँड सर्च फॉर नॅचरल गॅसमुळे एंडेंजर्ड प्लेस ठरलेली आहे. इट इज हॅबिटेट ऑफ एशियाटिक लायन अँड वाईल्ड बायसॉन. पण आता हा रिजन हॅव बीन अंडर थ्रीट. सेकंड एंडेंजर हेरिटेज प्लेस आहे मानस सेंच्युरी ऑफ द आसाम. इट इज अंडर थ्रीट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. ह्या रिजन मधील टायगर्स अँड रायनो आर अंडर थ्रीट. थर्ड एंडेंजर हेरिटेज प्लेस आहे सुंदरबन सेंच्युरी ऑफ द वेस्ट बेंगॉल. It is reserved for tigers. However, the tiger population and overall local environment is seriously endangered by dams, deforestation, excessive fishing, trenches dug for seam, etc. Our next topic is classification of threatened species. त्यातली फर्स्ट आहे endangered species. तर हे ऑर्गॅनिझम नष्ट झालेले आहेत किंवा त्यांचे हॅबिटेट नष्ट झाल्याने they can be extinct in near future if conservative measures are not implemented. For example, lion-tail monkey, lizard florican. Second is rare species. ह्या स्पीसीज जवळजवळ नष्ट झाल्यातच जमा आहेत. या ऑर्गॅनिझमचा लोकल स्पीसीज मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. एक्झाम्पल रेड पांडा, मस्क डिअर, etc. Third is vulnerable species. Number of these organisms is extremely less and continues to be decline. Continuous decline in their number is a worrisome reason. Example, tiger, lion. Fourth is indeterminate species. हे ऑर्गॅनिझम appear to be endangered, पण त्यांचं behavioral habitat like shyness मुळे there is no definite information. एक्झाम्पल जायंट स्क्विरल और शेकरू. लास्टला ह्या बॉक्समध्ये थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे अबाउट स्पेशालिटी ऑफ द डे. त्यात दिलेलं आहे की 22 मे इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. तुम्ही पण तुमच्या एरियामधल्या प्लांट्स आणि ॲनिमलचं ऑब्झर्वेशन करा अँड मेंटेन अ रेकॉर्ड अबाउट देअर कॅरेक्टरिस्टिक्स. In this way we complete our fourth lesson. Next पेज नंबरवर म्हणजेच पेज नंबर 46 वर क्वेश्चन नंबर 7 दिलेला आहे. त्यात काही सिम्बॉल्स दिलेले आहे. इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे? व्हॉट आर द मिनिंग ऑफ फॉलोइंग सिम्बॉल्स? राईट आवर रोल अकॉर्डिंग. फर्स्ट सिम्बॉल काय आहे? रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. दिस इज important mantra for utilization of natural resources. Second symbol is for save water and third symbol is used for solar energy. Due to such symbol, important message about environment conservation reach us and we can change ourselves into more eco-friendly person. Okay students, that's all for today. If you have any question related to this lesson, please comment. And if you like my work, please subscribe my YouTube channel. Thank you.